ओके. आपण आज मॅथमॅटिक्स 2 12th सायन्स मधला डिफरन्शिएशन हा चॅप्टर बघणार आहे. तर मॅथमॅटिक्स मधला आपण फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्शिएशन, तो आपण बघणार आहे आज. आता डिफरन्शिएशन मध्ये आपल्याला बघायचं काय आहे ते सांगतो पहिले. सगळ्यात आधी आज जो आहे फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. आज सगळं 11th कव्हर करून घेणार आहे आजच्या लेक्चरला. जर गरज लागली तर नेक्स्ट लेक्चरला सुद्धा 11चाच पार्ट कंटिन्यू करेन, कारण जर तुम्हाला 11चा पार्ट कळला नाही तर तुम्हाला 12वीचं डेरिव्हेटिव्ह काहीही कळत नाही, डिफरन्शिएशन काही कळत नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी 11वीचा इंट्रोडक्टरी पार्ट करणार आहे. हे जे लेक्चर आहे ते तुम्ही म्हणजे मी युट्यूबला अपलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा शेअर करू शकता. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये मी बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन जो प्रकार आहे त्याच्यामधला बेसिक काय आहे डिफरन्शिएशनचं. ऑफकोर्स डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठ तर करावेच लागतात, त्याच्यात काही वादच नाही. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पाठ करावे लागतात, वेगळे वेगळे फॉर्म्युले आहेत, सबस्टिट्यूशन आहेत. 12वीच्या एक्झामला तर बरंचसं काय काय आहे, हे सगळं पाठ तर करावंच लागणार आहे. पण डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला इथे क्लिअर होईल. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक समजा कार आहे, ती ए या पोझिशन पासून बी या पोझिशन पर्यंत मूव्ह होतीये. ठीक आहे, एक कार आहे ती ए टू बी मूव्ह होतीये. ओके, समजा ती कार at 11 AM is at A and it reached at B at 1 PM. ओके, म्हणजे सकाळी 11 वाजता निघाली आणि कार ती बी या पोझिशनला 1 वाजता जाऊन पोहोचली. आता समजा ए आणि बी मधलं डिस्टन्स आहे 60 किलोमीटर. ए आणि बी मध्ये डिस्टन्स किती आहे? 60 किलोमीटर. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारला की ए आणि बी मध्ये डिस्टन्स आहे 60 किलोमीटर. ए पासून ती कार निघाली किंवा जे काही व्हेकल असेल ती 11 वाजता निघाली, बी ला पोहोचली 1 वाजता. मग तर त्या पूर्ण जर्नीमध्ये त्या कारचा ऍव्हरेज स्पीड काय? काय क्वेश्चन आहे माझा? त्या कारचा त्या पूर्ण जर्नीमध्ये ऍव्हरेज स्पीड काय? आता हे जे मोशन आहे ही स्ट्रेट लाईन मध्ये झालेली आहे, कुठेही वळलेली नाहीये कार, असं आपण अज्युम करूया. ए टू बी एकदम सरळ डेस्टिनेशन आहे, कुठेच वळलेलं नाहीये, स्ट्रेट लाईन मध्ये आहे असं आपण अज्युम करून चालूया. ओके, तर तुम्ही म्हणाल सर अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम विल गिव्ह यू स्पीड, राईट? सो डिस्टन्स अपॉन टाइम मी इथे लिहितोय. डिस्टन्स आहे 60, टाइम लागलाय 2 तास, सो त्याचा स्पीड आहे 30 किलोमीटर पर आवर, राईट? 30 किलोमीटर प्रति तास असा त्याचा स्पीड झाला. पण समजा 11 पासून 1 पर्यंत असं होणार आहे का की वाटेत कुठे ट्रॅफिकच नसेल? मी स्ट्रेट लाईन आहे हे कन्फर्म सांगितलं, स्ट्रेट लाईन मध्ये काहीच चेंजेस नाही. पण असं आहे का की पूर्ण पहिल्यांदा जी गाडीने स्टार्ट केलं, बघा गाडी हळूहळू स्टार्ट होते, हळूहळू त्याचा स्पीड वाढतो, मध्ये कुठे स्पीड ब्रेकर लागू शकतो, मध्ये ट्रॅफिक लागू शकतं किंवा मध्ये चहा नाश्त्याला गाडी थांबू शकते, असं बऱ्याच ठिकाणी काही ना काहीतरी होऊ शकतं. मग मी तुम्हाला विचारलं की बरोबर 12 वाजता, ओके, ऍट 12 PM, बरोबर 12 वाजता दुपारी ह्या कारचा स्पीड काय आहे? तुम्ही विचार कराल या कारचा स्पीड काय असणार बरोबर 12 वाजता? तर तुम्ही काय कराल, स्पीडोमीटर जो असतो त्याच्यामध्ये स्पीड चेक कराल. समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या डेस्टिनेशनला ती चाललेली आहे, वाटेत 12 वाजता तुम्ही स्पीडोमीटर चेक कराल किंवा त्याचा स्पीड काहीतरी 35 किलोमीटर वगैरे आहे. पण हे झालं तुमचं प्रॅक्टिकली झालं. तुम्हाला मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करायचंय की 12 वाजता स्पीड काय आहे, कारण स्पीडचा ऍक्च्युअल फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स पाहिजे आणि टाइम पाहिजे. मग 12 वाजताचा स्पीड काय आहे? मग विचार करणार. मग काय एखादा विद्यार्थी काय म्हणेल, सर मी 11 वाजून म्हणजे 11:30ला साधारणपणे जिथे होतो, ठीक आहे, आणि 12:30ला जिथे होतो, बघा मी काय म्हणतोय, 12:30ला जिथे होतो आणि 11:30ला जिथे होतो आणि 12:30ला जिथे होतो, त्या दोघांमधलं मी डिस्टन्स काढेल, ठीक आहे, जे काय डिस्टन्स निघेल ते,
आणि अपॉन 1 करेल बिकॉज डिफरन्स बिटवीन दिस टाइम इज 1 hour, राईट. सो डिस्टन्स अपॉन टाइम या फॉर्म्युलानुसार डिस्टन्स जे एका तासात कव्हर केलं ते, समजा ते काहीतरी आपण असं म्हणूया की साधारणपणे त्यांनी 15 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं, तिथे ट्रॅफिक खूप होतं कदाचित, आणि मग 1 hour, सो इट्स स्पीड इज 15 किलोमीटर पर आवर, राईट. पण एखादा या नाही, यांनी पण सॅटिस्फाय झालं नाही, सर मला 12 वाजताचं जे स्पीड आहे तुम्ही एका तासाच्या इंटरव्हलनी कसं काढू शकाल. नाही सर, मग मी अजून जवळ जातो जरा. मग एखादा काय म्हणेल की सर 11:59 आणि 12:01, बघा 11:59 आणि 12:01, याच्या मधला जो काही वेळ आहे, जे किती मिनिटं आहेत, ही 2 मिनिटं आहेत फक्त. दिस टाइम इज 2 minutes, राईट. याच्यात डिस्टन्स किती कव्हर केलंय त्या कारनी किंवा त्या व्हेकलनी. ओके, समजा त्या कारनी या 2 मिनिटांमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, आता याचं जर कन्व्हर्जन करायचं झालं तर साधारणपणे 1/2 किलोमीटर पर आवर वगैरे होईल, म्हणजे पर मिनिट, सॉरी 1/2 किलोमीटर पर मिनिट. तर साधारणपणे आपण असं म्हणूया की 2 मिनिटामध्ये ती जी कार आहे ती सपोज 40 म्हणजे 400 मीटर गेली आहे असं आपण अज्युम करूया. ओके, ती कार 2 मिनिटांमध्ये 400 मीटर एवढी पुढेपर्यंत गेली आहे. ठीक आहे. मग आता 400 मीटर एवढी जर ती पुढे गेली आहे, 400 मीटर एवढी जर पुढे गेली आहे, तर परत एकदा आपण काय करणार, डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे 400/2. ओके, आता हे मीटर आणि मिनिट मध्ये आहे, त्याचं कन्व्हर्जन मी किलोमीटर आणि आर मध्ये करतो. 2 means 2/60 आर अँड 400 means 0.4 किलोमीटर, राईट. सो 0.4/2/60. याला थोडंसं कन्वर्ट करूया, ह्याला पुढे सिम्प्लिफाय करूया, काय येतं बघूया आन्सर याचं. 24/2. Okay, so it is 12, it's 12 किलोमीटर पर आवर साधारणपणे, बरोबर आहे. 24, येस करेक्ट, 12 किलोमीटर पर आवर साधारणपणे एवढा त्याचा स्पीड असणार ऍट 12 PM. पण एखाद्याला हे पण नाही पटलं, सर हे तुम्ही खूपच, म्हणजे 11:59 ती एका ठिकाणी आहे, ठीक आहे, 12:01 एका ठिकाणी पोहोचली, त्यांच्यातला डिफरन्स आहे 2 minutes, आणि तुम्ही काय करताय, डिव्हिजन करताय दोन गोष्टींचं, बरोबर. 2 गोष्टींचं डिव्हिजन करताय म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइमचं. तर याच्यामध्ये डिस्टन्स 400 मीटर एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलंय, आणि आपल्याला काय माहित की त्या 400 मीटर मध्ये एखाद्या ठिकाणी कुठेतरी स्पीड ब्रेकर आला तर, 400 मीटर मध्ये एखाद्या ठिकाणी कुठे ट्रॅफिक जाम झालं तर, ट्रॅफिक जाम व्हायला सर 1-5 सेकंद पण पुरेसे नसतात, बरोबर. त्यामुळे एखाद्याला वाटलं की नाही मला अजून थोडा टाइम डिफरन्स कमी घ्यायचा आहे, तर काय करायचं आता मी तुम्हाला सांगतो. सो अशा केसमध्ये आपण काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो. मग एखादा काय म्हणला, सर मी 11:59 आणि 59 सेकंद ह्या टायमिंगला ती कार कुठे होती, आणि 12:01 म्हणजे बघा आता टाइम जो आहे तो अजून छोटा झालाय, अजून छोटा टाइम झालाय बरं का, 2 सेकंद. या 2 सेकंदात किती डिस्टन्स कव्हर केलं त्या कारनी, हे डिस्टन्स मी कन्सिडर करतो, आणि डिवायडेड बाय टाइम घेतो 2 सेकंड, आणि मग याचं कॅल्क्युलेशन करून मी स्पीड फाइंड करतो. तो अजून एक्झॅक्ट असणार, म्हणजे 12ला एक्झॅक्ट स्पीड किती असणार, तर ह्याच्यापेक्षा अजून, म्हणजे आपण जे आधीच्या कॅल्क्युलेशन मध्ये केलं की बाबा 2 मिनिटात ती कार किती मूव्ह झाली, अकॉर्डिंग टू दॅट टाइम, व्हॉट एव्हर द distance, and that distance upon time will give you speed at that instant, right. मग अजून मी जर छोटा केला टाइम इंटरवल, ऑफकोर्स द डिस्टन्स कव्हर्ड सुद्धा कमी होणार, छोटं होणार आहे, त्याच्यामुळे मी अजून एक्झॅक्ट काढू शकेल. पण आपल्याकडे अजून जरा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं काहीतरी टाइम मोजायचं मशीन आहे, आणि आपल्याकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं ती कार कुठे होती, एखादा कॅमेरा आहे समजा आपल्याकडे एकदम म्हणजे जो मोशन सेन्सर वाला कॅमेरा आहे, आणि तो एक्झॅक्टली कुठे होती ते, म्हणजे ते क्रिकेटमध्ये दाखवतात, फुटबॉलमध्ये दाखवतात, कार रेस मध्ये जो यूज करतात कॅमेरा, तशा टाईपचा आपल्याकडे कॅमेरा आहे.
आणि आपण अजून छोटं करतोय, म्हणजे 11:59 59 सेकंद आणि त्याच्या पुढे अजून काहीतरी 99 मायक्रोसेकंड वगैरे असेल, आणि समजा एखाद्यानं 12 वाजून काहीतरी 01 मायक्रोसेकंद इतका छोटा 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 आपण टाइम इंटरव्हल करून घेऊन केला, समजा एवढ्या छोट्या टाइम इंटरव्हल मध्ये ती कार किती डिस्टन्स मूव्ह झाली आहे हे जर आपण ट्राय केलं काढायचं, आणि मग जर आपण त्याच्यामधलं डिव्हिजन घेतलं डिस्टन्स अपॉन टाइमचं, देन वी विल गेट अगेन एक्झॅक्ट, म्हणजे मागच्या प्रिव्हियस रिडिंग पेक्षा आत्ताचं जे रिडिंग आहे आपल्याला ज्या स्पीडचं काढायचं ते अजून एक्झॅक्ट येणार, म्हणजे जवळपास 12 वाजताच टायमिंग किती असणार, सॉरी 12 वाजताचं स्पीड किती असणार हे आपल्याला एक्झॅक्ट कळणार आहे. ठीक आहे, म्हणजे इट इज बियॉन्ड द इमॅजिनेशन. तुम्ही किती छोटा इंटरव्हल करू शकता, ह्याच्यापेक्षा छोटा करता येतो का? आपल्याकडचे एखादं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही आहे, पण आपली इमॅजिनेशन आहे की नाही, आपण इमॅजिन करू शकतो की नाही की अजून छोटा टाइम इंटरव्हल घेता येतो, अजून छोटा टाइम इंटरव्हल घेता येतो. त्या टाइम इंटरव्हल मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं कारण लक्षात आलं, म्हणजे आपण 12च्या एक्झॅक्टली जवळ 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 चाललेलो आहे. ठीक आहे, मग याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलंय की इफ यू वॉन्ट, बघा मगाशी आपण काय बघितलं, 11 वाजून 1 म्हणजे 11 ते 1 पर्यंत कार जी मूव्ह झाली त्या मुवमेंट मध्ये किंवा त्या मोशन मध्ये आपण स्पीड काढला, त्याला ऍव्हरेज स्पीड म्हटलं. पण तुम्हाला जर 12 वाजताचा इन्स्टंटेनियस, बघा मी वर्ड काय वापरतोय, इन्स्टंटेनियस जर स्पीड पाहिजे असेल, ओके, इन्स्टंटेनियस जर स्पीड पाहिजे असेल, स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर तेवढं समजून घ्या. इन्स्टंटेनियस जर स्पीड तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला टाइम इंटरवल जो आहे तो एकदम छोटा 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 करत जायला पाहिजे. ओके, मग मी काय करतो, हे जे डिस्टन्स कव्हर आहे ना त्याला एक नवीन नोटेशन देतो, इट इज कॉल्ड डेल्टा एक्स. काय नाव आहे याचं? डेल्टा एक्स. एक्स म्हणजे आपण डिस्टन्स घेऊया आणि डिफरन्स इन डिस्टन्स किंवा डिफरन्स इन डिफरन्स इन डिस्टन्सच म्हणू, इट इज डेल्टा एक्स. ओके, आणि जो टाइम इंटरवल आहे तो डेल्टा टी घेऊया आपण. ठीक आहे, याचा अर्थ जर हा जो टाइम इंटरवल तुम्हाला दिसतोय तो जर एकदम छोटा घेतला आपण, एकदम छोटा म्हणजे किती छोटा, एकदम छोटा म्हणजे किती, मगासपासून आपण छोटा छोटा करत चाललोय. पहिल्यांदा 1 आवर घेतला, त्यानंतर 2 मिनिट्स घेऊन बघितला, त्याच्यानंतर आपण अजून छोटा केला 2 सेकंड्स घेऊन बघितला, त्यानंतर 2 मायक्रोसेकंड घेऊन आपण बघितला, अजून छोटा छोटा करत चाललोय आपण. असे पण आपल्याकडे आपल्या टेक्नॉलॉजीला सुद्धा लिमिटेशन्स येतील एवढं आपण इमॅजिनेशन करू शकतो. मग तो टाइम इंटरवल घ्यायचा किती नेमका? इट शुड बी नियरेस्ट टू 0. ओके, म्हणजे हा जो डेल्टा टी आहे तो 0च्या अतिशय जवळ पाहिजे. एक्झॅक्ट 0 असणार आहे का? नाही, कारण टाइम जर 0 असेल तर डिस्टन्स सुद्धा 0 असणार. त्याच्यामुळे टी इज इक्वल टू 0 तर घेऊ शकत नाही, कारण 0 एवढा टाइम इंटरव्हल मध्ये कारची मुवमेंट ऑब्झर्वच होणार नाही किंवा आपण कॅल्क्युलेटच करू शकणार नाही. याचा अर्थ डेल्टा टी शुड टेंड्स टू 0. ओके, म्हणजे 0च्या जवळ पोहोचतोय, एक्झॅक्टली 0 नाहीये. आता हे इमॅजिनेशनवर डिपेंड आहे. मग ती व्हॅल्यू किती असते नाही सांगता येत. मग त्याची न्यूमरिकली सॉल्व्ह करताना किती घ्यायची नाही सांगता येत. त्याला म्हणताना तुम्हाला टेंड्स टू 0 असंच म्हणावं लागेल. ओके, सो त्याचं नोटेशन काय आहे? लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0. आता हे लिमिट नावाचा एक कन्सेप्ट आहे. ज्यावेळी मी 11वीचा एखादा चॅप्टर ज्यावेळी शिकवेन, म्हणजे लिमिट नावाचा चॅप्टर ज्यावेळी अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला ते बघावं लागेल. ओके, आता हे लक्षात ठेवा, लिमिट ऍज डेल्टा टी टेंड्स टू 0 याचा अर्थ हा जो खालचा तुम्हाला डिनॉमिनेटर दिसतोय याची व्हॅल्यू 0च्या अतिशय जवळची पाहिजे. त्यावेळी आणि त्यावेळीच तुम्ही काय करू शकता, तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढू शकता. ओके, मग हे फक्त स्पीड साठीच आहे का? ही जी आपण आता हे यूज केली, म्हणजे ही जी काही मेथड यूज केली ही फक्त इन्स्टंटेनियस स्पीड साठी यूज करता येते का? तर असं नाही आहे. ओके, टू फाइंड रेट ऑफ चेंज ऑफ एनी फंक्शन. आता फंक्शन म्हणजे काय? तर इथे हा जो फंक्शन शब्द आलेला आहे हा शब्द आपण जे आता ह्याच्याबद्दल बघितलं, ओके, डिस्टन्स बद्दल, त्याच्यामध्ये हा जो डेल्टा एक्स आहे
त्याच्यातला जो एक्स आहे इट इज कॉल्ड डिस्टन्स, राईट. सो आपण जे एक्झाम्पल कन्सिडर केलं त्याच्यामध्ये डिस्टन्स हे फंक्शन होतं. ओके, मॅथमॅटिक्स मध्ये वेगवेगळ्या टाईपचे फंक्शन्स असतात. जसं आता इथे आपण इन्स्टंटेनियस स्पीड काढताना आपण कशाचा रेट चेंज मेजर केला, तर डिस्टन्सचा रेट चेंज मेजर केला. म्हणजे रेट चेंज म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम डिस्टन्स कसं कमी कमी होतंय किंवा कसं वाढतंय, काय रेटनी वाढतंय. म्हणजे आपण मगासपासून काय बघितलं, तर समजा फॉर एक्झाम्पल 30 किलोमीटर पर आवर हा झाला रेट. ओके, कशाचा, डिस्टन्सचा, म्हणून इथे 30 किलोमीटर लिहिलंय. आणि रेटचा अर्थ काय, पर आवर, प्रत्येक तासाला स्पीड किती आहे. ओके, त्याला म्हणतात रेट. त्याच्यामुळे जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल एखाद्या फंक्शनचं, तर त्याचा अर्थ असतो रेट ऑफ चेंज ऑफ दॅट पर्टिक्युलर फंक्शन. आणि मग हे जे खाली दिलेलं आहे टी, ओके, इट इज कॉल्ड व्हेरिएबल. म्हणजे काय, आता मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं, जर टाइम चेंज झाला, गाडी मोशन मध्ये आहे, जर टाइम चेंज झाला तर डिस्टन्स चेंज होणार आहे. ओके, म्हणजे इथे व्हेरिएबल कोण आहे, टाइम. टाइम व्हॅरी होतोय म्हणून डिस्टन्स व्हॅरी होतोय. ओके, असं नाहीये टाइम आपण काउंटच केला नाही सपोज, किंवा 10 वाजलेत, ओके, आणि टाइम पुढे जात नाहीये. ओके, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, एक आपल्याकडे पिक्चर आहे, हॅरी पॉटर मूवी तुम्ही बघितला असेल. हॅरी पॉटर मूवी मध्ये जर ते पेपर वगैरे दाखवलं, जर बघितलं असेल तर बघा, म्हणजे बघितलं नसेल तर बघू शकता तुम्ही, किंवा एखाद्या सीन वगैरे बघू शकता युट्यूबवर. त्याच्यामध्ये पेपर वगैरे दाखवतात, म्हणजे न्यूज पेपर दाखवलं आणि त्याच्यामध्ये असे मोशन वाले पिक्चर्स दाखवले. ठीक आहे, तर तुम्ही एखादा फोटो समोर घ्या. फोटो म्हणजे काय आहे, एखादा कुठलाही फोटो, तुमचा स्वतःचा फोटो जरी घेतला तरी चालेल, मोबाईल मधला फोटो. फोटोमध्ये मोशन चालू असते का, तुम्हाला मोशन असणारे फोटो दिसतात का, नाही. मोशन फक्त व्हिडिओमध्ये असते, राईट. सो फोटो इज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन झिरो टाइम इंटरवल. ओके, फोटोमध्ये जी मोशन होतीये इट इज झिरो टाइम इंटरवल, कारण तिथे टाइम काय होतोय, पुढे पुढे जात नाहीये, त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट स्थिर आहे, त्याच्यात कुठलीही मुवमेंट तुम्हाला दिसत नाहीये. लक्षात येतंय, याचा अर्थ जर ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का जातोय, इट डिपेंड ऑन टाइम. टाइम पुढे जातोय म्हणून तो ऑब्जेक्ट मूव्ह होतोय. लक्षात येतंय, जर टाइम हल्लाच नाही, आपण असं अज्युम करूया, टाइम मशीन वगैरे तुम्ही मूवीज बघितले असतील, साऊथचे मूवीज आहेत, बाहेरचे पण मूवीज आहेत, त्याच्यामध्ये दाखवलं एकदम असा तो स्टेडी होतो, तो असं घड्याळ वगैरे दाबतो आणि एकदम सगळं जग स्टेडी होतं. ओके, आणि तो सगळीकडे जाऊन आपापली कामं करून येतो. ठीक आहे, म्हणजे जग तो थांबवतोय. तर जग थांबलंय याचा अर्थ टाइम सुद्धा थांबलाय म्हणून मोशन होत नाहीये. लक्षात ठेवा. बाय सेम वे, जर आपल्याकडे एखादं फंक्शन आहे, फॉर एक्झाम्पल आपण फंक्शन घेऊया साइन एक्स. ओके, हे एक फंक्शन आहे, याच्यामध्ये हा जो एक्स आहे तो व्हेरिएबल आहे. लक्षात येतंय, म्हणजे तुम्ही एक्स ची व्हॅल्यू जर काहीतरी π/3 टाकली म्हणजे 60 डिग्री, किंवा π/6 टाकली म्हणजे 30 डिग्री, ओके, अशी जर तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला मिळताना व्हॅल्यू ज्या चेंज होणार. जर एक्स ची व्हॅल्यू तुम्ही नेहमी π/3 टाकत राहिला तर चेंज होणार आहे का साइन π/3 ची व्हॅल्यू, नाही होणार. बाय सेम वे टाइम तोच राहिला तर तुमचं डिस्टन्स चेंज होणार नाही. तसंच इथली एक्स ची व्हॅल्यू चेंज नाही झाली तर साइन एक्स ची व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार नाही, ऑफकोर्स. अजून एखादं एक्झाम्पल बघूया, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असं जर मी तुम्हाला फंक्शन दिलं. फंक्शन म्हणजे समजून घ्या बरं का काय आहे. ठीक आहे, फंक्शन मध्ये एक व्हेरिएबल असतं आणि त्या व्हेरिएबल डिपेंड असणारं एक फंक्शन असतं. एक्स स्क्वेअर असं जर फंक्शन घेतलं, इथे एक्स ची व्हॅल्यू 1 टाकली, 1 चा स्क्वेअर 1, यस करेक्ट. एक्स ची व्हॅल्यू 2 टाकली, 2 चा स्क्वेअर 4, यस करेक्ट. एक्स ची व्हॅल्यू 3 टाकली, 3 चा स्क्वेअर 9, करेक्ट. सो ऍज द व्हेरिएबल चेंजेस, म्हणजे हा 1 चेंज झाला म्हणून एफ ऑफ एक्स चेंज झाला, हा 1 चा 2 झाला म्हणून इथे 4 झाला, हा एक्स ची व्हॅल्यू 3 सबस्टिट्यूट केली म्हणून इथे 9 झाली. याचा अर्थ एक्स ला व्हेरिएबल काय म्हणायचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, सो रेट ऑफ चेंज ऑफ एनी फंक्शन विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. ओके, म्हणजे आता ह्याचा रेट ठरवायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की विथ रिस्पेक्ट टू टाइम, आता आपण मगाशी जे कॅल्क्युलेट केलेलं 30 किलोमीटर पर आवर, राईट. सो विथ रिस्पेक्ट टू टाइम, बघा मी काय म्हणतोय, विथ रिस्पेक्ट टू टाइम डिस्टन्स कसं चेंज होत आहे, तो याच्यामध्ये टाइम जो आहे इट इज व्हेरिएबल अँड डिस्टन्स इज डिपेंडंट फंक्शन विच डिपेंड ऑन टाइम, राईट. तसंच आता जे तुम्हाला हे स्क्रीनवर दोन फंक्शन दिसत आहेत, साइन एक्स आणि एक्स स्क्वेअर,
याच्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल आहे, साइन एक्स हे फंक्शन आहे. हे पहिलं फंक्शन झालं. दुसरं एक फंक्शन मी डिफाईन केलं की एक्स हे जे आहे ह्याला व्हेरिएबल म्हणायचं. एक्स स्क्वेअर इज अ फंक्शन. दॅट फंक्शन डिपेंड ऑन एक्स, राईट. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायला आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे एक्सचा रेट नुसार हे फंक्शन कसं चेंज होणार आहे. ओके, म्हणजे मगाशी कसं काढलेलं 30 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ काय, तर प्रत्येक तासाला 1 तास झाला, ओके 1 आवर झाला की 30 किलोमीटरचं डिस्टन्स जे आहे ते 60 किलोमीटर म्हणजे 2 तास, 1 तासानंतर 30 किलोमीटर जाणार. 2 तास जर झाले तर तेच डिस्टन्स 60 किलोमीटर तुम्हाला दिसणार. 3 तास जर झाले तर तेच डिस्टन्स तुम्हाला 90 किलोमीटर दिसणार. ओके, याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह किंवा याला म्हणतात रेट. ओके, एका तासाचा रेट किती. आपण ते चॉकलेटचं वगैरे एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल की एक चॉकलेट 5 रुपयाला, तर 2 चॉकलेट कितीला, 3 चॉकलेट कितीला, 4 चॉकलेट कितीला. तर तिथे कसा असतो, तो पण रेटचाच प्रकार आहे. पण याच्यामध्ये काय आहे, यात आपल्याला एकदम मायन्यूट फ्रॅक्शन, एकदम छोटा डिफरन्स घ्यायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला मी असं दिलं की एक चॉकलेट 5 रुपयाला तर 2 चॉकलेट 10 रुपयाला, हे तुम्हाला माहिती आहे. पण मी तुम्हाला असं म्हणलं की एका चॉकलेटचे तुम्ही 1000 भाग करा, छोटे छोटे तुकडे करा. ओके, आणि मग तो एक तुकडा किती रुपयाला मिळेल, 2 तुकडे किती रुपयाला मिळतील, 3 तुकडे किती रुपयाला मिळतील. लक्षात येते, डेरिव्हेटिव्ह हे याच्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही एकदम बारीक बारीक, एकदम फाईन पार्टिकल्स करायला पाहिजे त्याच्यासाठी. ओके, म्हणजे आतापर्यंत आपण काय शिकत आलोय 10वी 11वी पर्यंत, किंवा डेरिव्हेटिव्ह शिकायच्या आधी रेट चेंज आपण कशाला म्हणायचो, तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा बुंदीचा एक लाडू आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे बुंदी असते, बरोबर. हा, तो आतापर्यंत आपण शिकत आलो हे बुंदीचा लाडू. ओके, म्हणजे समजा बुंदीचा लाडू आपण फोडला आणि त्यातली बुंदी किती आहे मोजली. ठीक आहे, एक बुंदीचा लाडू समजा आपल्याला, फॉर एक्झाम्पल सांगतोय, तेवढ्याला नसतो, 100 रुपयालाच आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, आणि मोठा लाडू आहे आणि आपण एकदम 2050 किंवा 2070 सालात जगतोय, त्यावेळेचा लाडू 100 रुपयाला एक आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे कण आहेत त्या बुंदीचे. ओके, मग एक कण आणि 100 कण आहेत असं आपण धरूया, तर एक कण किती रुपयाला पडला, तो एक बुंदी किती रुपयाला पडली, 1 रुपयाला पडली. लक्षात आहे. तसंच आता जे आपण शिकतोय डेरिव्हेटिव्ह मध्ये, तो बुंदीचा लाडू नाहीये, तो बेसनचा लाडू आहे. ठीक आहे, म्हणजे फाईन पार्टिकल्स आहेत ते, बारीक बारीक जे काही पार्टिकल्स आहेत ते आपण बायफर्केशन त्याचं करू शकत नाही, त्याचं सेपरेशन नाही करू शकत. ओके, मग तिथं आपली इमॅजिनेशन पॉवर आपल्याला लावावं लागते. तिथे ते लिमिट वगैरे आपण वर बघितलं ना, ते लावावं लागतं. बुंदीचा लाडू आहे, 100 रुपयालाच आहे, तेवढ्याच साईजचा आहे. मग त्यातल्या एका कणाची किंमत, एका छोट्या पार्टिकलची व्हॅल्यू काय, कारण आपण बुंदीच्या लाडूचं काय, छोटे छोटे बुंदी 100 करू शकतो, बरोबर. पण बेसनचे लाडू ज्यावेळी असतात, त्याचे जे कण करायचे असतात ते हजारो लाखो करोडो असू शकतात, बियॉन्ड द इमॅजिनेशन असू शकतात. त्याचा रेट कसा काढणार. सो तिथे एक वेगळी टेक्निक आहे आणि त्या टेक्निकलाच डिफरन्शिएशन, त्या टेक्निकलाच डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. लक्षात येतंय. ओके, आता हे जे सगळं बुंदीचा लाडू वगैरे वगैरे तुम्हाला मी हे सगळं सांगितलं, ऍक्च्युली याचा मॅथमॅटिक्सशी काही संबंध नाही आहे. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना या लाडू बिडूचा, या कन्सेप्टचा काही उपयोग होणार नाहीये. आपल्याला काही गोष्टी पाठच कराव्या लागणार आहेत, काही गोष्टी लक्षातच ठेवाव्या लागणार आहेत. फक्त कन्सेप्ट तुम्हाला समजावी की पूर्वीचा रेट चेंज आणि आत्ताचा रेट चेंज यातला फरक काय आहे. पूर्वी एक चॉकलेट 5 रुपयाला, 2 चॉकलेट 10 रुपयाला असं होतं. आता त्या चॉकलेटचे छोटे 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 तुकडे करायचे आहेत आणि मग त्या एकेका तुकड्याचा हिशोब आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, हा फरक आहे 11वी आणि 12वी मध्ये, म्हणजे 11वी 12वीचं मॅथ्स आणि जुन्या मॅथ्स मध्ये. पण ते फार काय अवघड नाहीये, तुम्ही जर लक्षात ठेवलं तर लक्षात राहू शकतं. आता हा रेट चेंज काढण्यासाठी आपल्याला एक डेफिनेशन आहे. ओके, त्याला फर्स्ट प्रिन्सिपल असं म्हणतात. ओके, एकदम ही बेसिक आहे, याच्यानंतर ही यूज पण करणार नाही आपण. फर्स्ट प्रिन्सिपल, आता फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगतो. ओके, समजा तुमच्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. ओके, आणि हे एफ ऑफ एक्स फंक्शन तुम्हाला याचा रेट चेंज काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा मी काय म्हणतोय, एफ ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन आहे, त्या फंक्शनचं तुम्हाला रेट चेंज काढायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हा रेट चेंज, बघा मी काय म्हणतोय, प्रत्येक वेळी होईल असं नाही. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया, टाइम. ओके, टाइमवर कोण डिपेंड आहे, डिस्टन्स डिपेंड आहे, बरोबर. पण मी जर असं म्हटलं की एक मास आहे, ओके, आणि समजा माझं वजन आहे, माझं वजन कमी होतं पण ते टाइम किंवा वाढतं, बट इट डज नॉट डिपेंड ऑन टाइम. मी काय खातो, काय डाएट घेतो, किती व्यायाम करतो ह्याच्यावर ते डिपेंड आहे.
त्यामुळे मी असं म्हटलं की माझ्या वजनाला विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा, नॉट पॉसिबल. कारण दे आर डिफरंट. माझ्या वजनाचा त्या टाइम व्हेरिएबलशी काही संबंध नाही. पण मी एखाद्या कार मधून चाललोय, डिस्टन्स कव्हर करतोय, तर तिथे मात्र आपल्याला काय आहे, त्या टाइम इंटरव्हलचा किंवा त्या टाइम या प्रॉपर गोष्टीचा तिथे डिपेंडन्सी येणार आहे. लक्षात येतंय? त्याच्यामुळे लक्षात ठेवा की एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स असेल तर त्याच्यामधला व्हेरिएबल माहिती पाहिजे. ओके. आणि एफ ऑफ एक्सचा व्हेरिएबल ऑफकोर्स तिथे मेन्शन केलाच असतो एक्स, तो एक्स असतो. दुसरी गोष्ट, आता आता एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला समजा त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आहे फर्स्ट प्रिन्सिपल, की ह्या वेनी आपण एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो जर ते एक्झिस्ट असेल तर. आता याच्यामध्ये नवीन ट्विस्ट आहे, प्रत्येक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल एक्झिस्ट असतंच असं काही सांगता येत नाही. ठीक आहे. आता आपण असेच फंक्शन बघणार आहे 12वीला की ज्याच्यामध्ये सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट असतात. एखादं रेअर एक्झाम्पल आहे, पुढे जसं जसं आपण पुढे पुढे घेऊ, एखादे दुसरेच असे एक्झाम्पल्स आहेत की ज्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्टच होत नाही. ओके. आता आपण 12चा विचार करतोय. ज्यावेळी मी 11चं अपलोड करेन त्यावेळी ते प्लेलिस्टला तुम्हाला मिळून जाईल. ओके. सो फर्स्ट प्रिन्सिपलने एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, तर समजा आता मगाशी आपण जे एक्झाम्पल घेतलं टाइम आणि डिस्टन्स, राईट. डिस्टन्स मध्ये चेंज कितीचा झालेला, एक्स समजा ए या डेस्टिनेशन पासून ऑब्जेक्ट निघाला, बी या डेस्टिनेशनला पोहोचला. समजा हे एक डेस्टिनेशन आहे सी नावाचं आणि हे एक डेस्टिनेशन आहे डी नावाचं. ए टू सी हे जे डिस्टन्स कव्हर केलंय, ओके, सो इट इज एक्स. हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणूया, एक्स म्हणूया. ओके. हा जो चेंज झाला एकदम स्मॉल इंटरव्हल मध्ये, हा जो चेंज झाला सी पासून डी पर्यंत गेला ऑब्जेक्ट, त्याला आपण म्हणूया डेल्टा एक्स. ओके. ही म्हणायची पद्धत आहे, डेल्टा आणि एक्स वेगळे वेगळे नाहीत, डेल्टा आणि एक्स मिळून एक अख्खं ते कॉम्बिनेशन आहे त्यांचं. याचा अर्थ आता मला सांगा, तुम्ही विचार करा की ए पासून डी पर्यंत जे डिस्टन्स असणार ते किती असणार, ऑफकोर्स एक्स ची आणि डेल्टा एक्स ची ऍडिशन, राईट. सो आता आपल्याला जर आपण एक इमॅजिन करूया की आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे म्हणजे स्पीड काढायचं, तर आपण काय करणार, एक्स प्लस डेल्टा एक्स, याचा अर्थ ए पासून डी पर्यंत डिस्टन्स, ओके, मायनस एसी मधलं डिस्टन्स म्हणजेच एक्स, अपॉन हे सगळं जेवढ्या टाइम इंटरव्हल मध्ये घडलं म्हणजे डेल्टा टी. ओके. यांचं डिव्हिजन म्हणजे इन्स्टंटेनियस स्पीड आपण म्हणणार, बरोबर. बाय सेम वे जर आपण फंक्शनचा विचार करायला गेलो, बघा, बाय सेम वे जर आपण फंक्शनचा विचार करायला गेलो तर इथे डेल्टा एक्स ची जागा कोण घेतोय बघा, एफ ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन आहे. एक्स मध्ये थोडासा चेंज झाला, ओके, तो चेंज आपण सपोज करूया एच. ओके. एक्स मध्ये एक्स जी होती व्हॅल्यू ती एक्स प्लस एच अशी वाढली थोडीशी, म्हणजे टाइम जसा पुढे जातो ना, डेल्टा टीनी पुढे जातो. समजा 11 पासून 12 किंवा 11:59 ला ती जी कार आहे ती एका ठिकाणी जाऊन पोहोचली असेल, सो दिस इज कॉल्ड टी. ओके. आणि त्याच्या पुढे 1 मिनिटाचा जर आपण टाइम इंटरव्हल कन्सिडर केला किंवा 2 मिनिटाचा जर टाइम इंटरव्हल आपण कन्सिडर केला की 12:01, सो दिस 2 मिनिट्स इज कॉल्ड डेल्टा टी, राईट. इथे जे डेल्टा टी आणि टी नी काम केलं तेच इथे काम कोण करतंय, एक्स आणि डेल्टा एक्स करतोय. ठीक आहे. एक्स आणि एक्स आणि एच करतोय. ओके. मगाशी जो टी आणि डेल्टा टी होता तोच इथे एक्स आणि एच करतोय. ओके. आता मगाशी आपण जे केलेलं तेच करूया इथे. ओके. मला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. डेरिव्हेटिव्ह साठी नोटेशन आहे एफ, डोक्यावर त्याच्या डॅश देतात आणि एक्स लिहितात. ठीक आहे. एफ डॅश एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. अपॉनला मी काहीतरी लिहिणार आहे, थांबा एक मिनिट, जरासं इथे स्पेस सोडतो. अपॉनला मी इथे काहीतरी लिहिणार आहे, सांगतो काय लिहिणार आहे. पहिल्यांदा हे न्यूमरेटर समजून घ्या तुम्ही. हा न्यूमरेटर मगाशी वरती काय होतं, मगाचा इन्स्टंटेनियस स्पीड काढताना डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आता आपण काय करूया, हा जो डेल्टा एक्स मध्ये कन्फ्युजन होईल तुमचं, म्हणून मी डेल्टा एस यूज करतो, एस फॉर डिस्टन्स असं आपण म्हणू,
किंवा एस फॉर आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर झाली डिस्प्लेसमेंट तर त्याला एस म्हणायची पद्धत आहे. सो तिथे डिफरन्स इन डिस्टन्सला आपण डेल्टा एस म्हटलंय. ओके, म्हणजे सुरुवातीला A2 वरच तुम्हाला वरची फिगर दाखवतो. पुसली ती नाही खोडली वाटतं. ओके, सो A पासून C पर्यंत जे डिस्टन्स आहे इट इज एस. A पासून D पर्यंत जे डिस्टन्स आहे इट इज एस प्लस डेल्टा एस. याचा अर्थ सी आणि डी मध्ये जे डिस्टन्स असणार आहे, ठीक आहे, ते डिस्टन्स डेल्टा एस असणार. लक्ष येतंय? परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो बघा. ओके, ए आणि सी मध्ये डिस्टन्स किती आहे एस. ए आणि डी मध्ये डिस्टन्स किती आहे एस प्लस डेल्टा एस, राईट. याचा अर्थ सी आणि डी मध्ये डिस्टन्स किती असणार डेल्टा एस असणार. बाय सेम वे इथे जे डेल्टा टी नी काम केलं तेच इथे एच करतोय. ठीक आहे, फंक्शन ऑफ एक्स प्लस एच. ओके, एफ ऑफ एक्स प्लस एच आणि एफ ऑफ एक्स यामधला डिफरन्स म्हणजेच एस आणि एस प्लस डेल्टा एस आणि डेल्टा एस आणि एस याच्यातला डिफरन्स. ओके, म्हणजेच इथला न्यूमरेटर. क्लिअर? आता पुढे जाऊया. मी इथे कन्सिडर करतो खाली, इथे खाली न्यूमरेटरला लिहिणार आहे एच. तर तुम्ही म्हणाल न्यूमरेटरला एच कसं काय? तर न्यूमरेटर म्हणजे मी काय सांगितलेला, इथला न्यूमरेटर कोण आहे डेल्टा टी आहे. डेल्टा टी म्हणजे डिफरन्स इन टाइम. ओके, आणि इथे टी हा व्हेरिएबल आहे बरं का. आणि मला सांगा हे जे फंक्शन्स दिले, हे सगळं जे लिहिलं ह्याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे एक्स. लक्ष येते? मग इथे जो टी मधला डिफरन्स होता या केसमध्ये तोच इथे एक्स मधला डिफरन्स असणार. आता एक्स मधला डिफरन्स कसा शोधणार? हे बघा इथे, इथे आहे एक्स प्लस एच, इथे आहे एक्स, यातला डिफरन्स बघा. बघा परत एकदा सांगतोय, एक्स आणि एक्स प्लस एच यातला डिफरन्स बघा. काय यातला डिफरन्स? एच डिफरन्स आहे. कसा ओळखला? अरे सबट्रॅक्शन करा, साधी गोष्ट आहे. एक्स प्लस एच मायनस एक्स हे कट होणार, काय येणार शेवटी एच. आणि मी ते तिथे लिहिलेलं आहे. पण आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर मी काय सांगितलेलं मगाशच्या याच्यामध्ये काय सांगितलेलं, डेल्टा टी हा अतिशय लहान पाहिजे. अतिशय लहान म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लिमिट ऍज डेल्टा टी टेन्स टू 0. ओके, लिमिट ऍज डेल्टा टी टेन्स टू 0, राईट. याचा अर्थ आता आपल्याला इथे जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तिथे आपण काय लिहिणार, लिमिट ऍज डेल्टा टी टेन्स टू 0, बरोबर. पण इथे डेल्टा टी मेन्शनच नाही आहे. इथं मेन्शन कोण आहे न्यूमरेटरला, सॉरी डिनॉमिनेटरला एच मेन्शन आहे. त्यामुळे इथे लिमिट एच टेन्स टू 0 म्हणायचं. कळलं? अशा प्रकारे फर्स्ट प्रिन्सिपल तयार झालेला आहे. ठीक आहे, या उपर तुम्हाला तरी सुद्धा ही कन्सेप्ट फार कळली नसेल तर फार टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, ही जी कन्सेप्ट वाईज तुम्हाला जे समजावून सांगितलंय कसं तयार झालं, फर्स्ट प्रिन्सिपल तयार कसं झालं, हे जे तुम्हाला मी आता समजावून सांगितलंय त्याचा प्रॉब्लेम सोडवण्याशी काही संबंध नाही. तुम्ही हे फक्त पाठ जरी केलं, f dash x is equal to limit as h tends to 0 f of x minus f of x, sorry f of x plus h minus f of x upon h, हे पाठ जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला याच्यावरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. काही लिमिटचे रूल आहेत 11वीच्या चॅप्टर मध्ये, तुम्ही ते शिकले असाल, नसाल तर मी तुम्हाला सांगेन. तर ते यूज करून जरी हे सॉल्व्ह केलं तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे, दिस इज कॉल्ड फर्स्ट प्रिन्सिपल. आता प्रश्न असा येतो, हा फर्स्ट प्रिन्सिपल आहे, इट्स ओके, बरोबर आहे, हे फर्स्ट प्रिन्सिपल याला म्हणता येतं. पण प्रत्येक वेळी एवढं मोठी प्रोसिजर करूनच डेरिव्हेटिव्ह लिहायचे का? तर असं काही गरजेचं नाहीये. there are some standard rules or there are some standard derivative of each function. काही स्टँडर्ड फंक्शन्स ठरलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये एक्स रेस टू एन आहे, साइन एक्स आहे, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, लॉगॅरिथमिक फंक्शन्स आहेत, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत. ठीक आहे, असे काही फंक्शन्स पर्टिक्युलरली ठरलेले आहेत. त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही पाठ करू शकता, त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्या डेरिव्हेटिव्हचा जो प्रकार आहे आपण पुढच्या व्हिडिओला बघणार आहे. आता ही ऍज अ कन्सेप्ट म्हणून तुम्ही हे समजून घ्या, तुम्हाला व्यवस्थित हे समजून जाईल. क्लिअर? आजच्या पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह हा प्रकार बघणार आहे आणि पूर्णपणे 12वीचा सिलेबस त्याच्यावरच डिपेंड आहे.
हे बेसिक होतं. डेरिव्हेटिव्ह म्हणजे बरेच जण नुसतं डेरिव्हेटिव्ह काढतात, ऍक्च्युली ते काय आहे हे माहित नसतं. त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलाय. सगळ्यांनी आवर्जून बघा. पुढचा जो पार्ट आहे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचा तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे, बाय बाय.